काही प्रश्न? एक तुम्ही समजून घ्या की काही लोक 1972चे दाखले देत आहेत, त्या काळात दाखला तिथं दिला जातो, त्यावेळेस सत्तेतले लोक जर त्या पद्धतीने नियुक्त्या करत होते असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचे नेते जसं अटल बिहारी वाजपेयी सुद्धा त्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता होते, नाहीतर ते विरोधात तिथं होते, मग त्यांनी त्यावेळेस आक्षेप घेतला का? त्या बाबतीत ते काय बोललेत का? त्यावेळेस तुमचं भाजप जे होतं त्यांनी तिथं भूमिका काय घेतली? त्यावेळेस कदाचित जी काही नियुक्ती झाली होती ती नियुक्ती या मोठ्या भाजपच्या नेत्यांना योग्य वाटली असल्यामुळे ते बोलले नसावेत. आता भूतकाळामध्ये जगण्यापेक्षा आता भविष्य काळामध्ये भविष्याचा विचार आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागेल. त्यामुळे आजचा आणि भविष्याचा विचार करत असताना आजची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर आज आम्ही सर्वजण या विषयाचा विरोध त्या ठिकाणी करतोय, एवढंच इथं आम्ही सर्वजण नमूद करतो. नाही, मला एवढंच सांगायचं आहे की समजा जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा जो काही निकाल आहे तो गेले अनेक वर्ष अजून लागलेला नाही. त्याच्याचबरोबर आपण जर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या बाबतीत बोललो, तेलंगणाचा विषय घ्या, याच्यामध्ये जेव्हा डिले केला जातो, कारण का न्यायव्यवस्थेमध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, आणि मग अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा दुर्दैव असं आम्ही म्हणत नाही की तिथं असणाऱ्या जजेसली मुद्दामून डिले केला, पण जेव्हा असे काही डिले केले जातात नाही तर अशा पद्धतीने निर्णय घेतले जातात, मग कुठेतरी मनामध्ये शंका येते की विरोधातल्या पक्षातले जर विषय तिथं असतील तर मग मुद्दामून तिथे डिले केलं जातं का? मग ही जी शंका जी आजपर्यंत कधीही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.